नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सारेजण? तुमचे स्वागत आहे देसाई फॅमिली लाईफस्टाईल मध्ये। मी आता स्कूलवरून आलोय आणि माझी जरा इच्छा झालेली कुठेतरी फिरायला जायची, म्हणून आज आम्ही कुठे जाणार आहोत माहितीये? चिपळूणच्या चौपाटीला फिरायला। आणि मी पण जरा आस्वाद घेतो, जरा माझ्या उदाराला जरा शांत करतो। हो ना मम्मी? ए मम्मी, मॅचिंग मॅचिंग येलो 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 येलो। हाय। आणि बाबा तुमचं आणि माझं मॅचिंग। मग आम्ही सगळ्यांनी आज ट्रेनिंग केले। चला जाऊ। हाय। ए मम्मी, अगं बोल। चल चल भूक लागली मला, मग बोल। हाय बोला आजी। हाय हाय असं बोला। हाय तुम्ही पण बोला। हाय हाय हाय। गाताची केस मोठी झाले। हो, गाता नाही, वेडी मानला नाही। आजीने पाय दे, पा दिली आजीने घ्या साईडचा। हा जरा स्माइल दे, स्माइल। हा दिला आता आजीने बाय कर। बाय बाय पण करते गाता। बाय 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 असं बाय बाय। हा चला तर मित्रांनो, आम्ही आता चौपाटीची इथं आलो होतो। पप्पा इथं पहिले खूप गाड्या होते ना, पूर्ण प्लेन झालंय तिकडं हायवे ला। कारण इथं मेन पहिली खूप मोठी चौपाटी होती। इथं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे ना, मग तिथं नाटक बघायला तर त्यांच्या गाड्या असतात। चला उतरा तुम्ही, मला भूक लागली। उतरा लगेच। कुठं काय खाऊया? शेव बटाटा पुरीच खाऊया। तो चलिए शुरू करते हैं। मम्मी काहीतरी काय, आपण इथं जाऊया। ओंकार भेळपुरी पाणीपुरी सेंटर, इथं जाऊया। मम्मी पोचलो। तू काय ग खाणार? मम्मी काय पाहिजे तुला? मला पाणीपुरी। पाणीपुरी ना? इथं काय काय? शेव बटाटा पुरी, दही पुरी, चीज दाबेली, दगडा पॅटीस, भेळपुरी। पक्का पाणीपुरी? हो, पुऱ्याला पाणी पण लावलंय मग मिनरल वॉटर। अगं चला त्यांना सांगा तरी। तुला काय पाहिजे? मला मी शेव बटाटा पुरी। शेव बटाटा पुरी। तू काय खाणार? पाणी। मग आता पाणीपुरी बोलली ना? तुझं बघून मी बोलली का? तुला जे हवं तेच मला पण चालेल। कसं बनायचं हे? काय तिखट चटणी, तिखट हिरवी चटणी। हा हे लसूण चटणी। लसूण चटणी, ही लसूण चटणी। दादा तुझं नाव कसं? माझं नाव आदित्य सुरेश पांचा। कधीपासून सुरू केलं गाडा? म्हणजे गाडा म्हणजे हे गाडा माझ्या मित्राचा आहे। मित्रच आहे, तू चालवतोस? हा। मग हा रगडा रगडा पुऱ्या मग गोलच आहे? हा गोलच आहेत, मग त्याचे चपटे आवडत नाहीत। खजूरची चटणी म्हणजे खजूर ग्राइंड करतात ते आणि त्याच्यात मीठ टाकतात। मीठ नसतं, काहीतरी टाकत असते, आपल्याला काय माहिती। खजूरची चटणी। शेव, कांदा, ती कोथिंबीर, चमचा। झालं रेडी। मम्मी बस कुठं ते? बस धर ग, मला हातान पडत। अमेझिंग दिसते बेबी। खा, खाऊन बघ। मस्त। मी तुझं आलं, माझं नाही आलं। दादा लवकर बनव, माझ्या तोंडाला पाणी सुटले। खा ग तू खा, तोपर्यंत खा। तू खा तोपर्यंत एक खाऊन बघ। घे, तिला देतेस का गाथ्याला? ये बेटा दे। मग मला शेव बटाटा पुरी खाऊ दे बाबा, माझी पण येईल। थांब अजून, तुला भरवते ना मी। तुला कशी पाहिजे? मिडियम तिखट बनव। तिखट जास्त नको। खाल्लंस कसं आहे? मस्त आहे ना? मला दे। मस्त आहे। तुम्ही माझा उपवास आहे, त्यामुळे आज तुम्ही मला फक्त दाखवायचं। आता मी काय खात नाही आज।
हो गाता कधी खाते आता अजून खायला बरेच दिवस आहे. हा मांगी कधी येते बघू. दादाला काहीच नाही. त्याला काय आले आले आपल्या थँक्यू दादा. पकड. मस्त आले. मित्रांनो चला तर मित्रांनो आरूची शेव बटाटा पुरी आलेली आहे बघू शकताय तुम्ही. हे बघा आणि आता तो रगडायला सुरुवात करतोय. माझ्याकडे आणि गाताकडे काय दोघांचंही लक्ष नाही आहे. ही इकडे रगडते. माझाच उपवास आहे. बायको काय बघते नवऱ्याला विचारते पाहिजे पाहिजे काय. गाता आपल्याला बेटा काय पाहिजे आपण नंतर खायचं. हा हा रोज चिडून दाखवतोय. हा आम्ही दोघं बिचारे इकडं बघतोय त्या शेव बटाटा पुरीकडं आणि आर्यचं खाणं चालू आहे बघा. बघू शकताय तुम्ही. बाहेरचं खाणं म्हटलं की त्याला खूप आवडतंय. अरे 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 डिश तरी सोड. नाही खात डिश. हे बघ तिथं हात धुवायलाय. तिथंच टाक आणि हँडवॉश कर. ते बघ दादानी पुरी दिली सुकी. बाबा नको मला नको. तू खा. जे मला तू सायकल काय खान. जरा जा, बघ आता. सुकी बोले. चला तर मित्रांनो आम्ही माझ्या आता उदर भरलेला आहे सांगितल्याप्रमाणे. बाबा पैसे देत आहेत आता. दादा मस्त झालेली शेव बटाटा पुरी एकदम भारी. तिकड माझी लय बनवलेलीस तू. ते बाबा मम्मी तुझी मीडियमच होती ना. तुला बरं वाटलं मी तिकट सांगितलेली ना म्हणून. तुमच्या दोघांना मोय मोय झाला रे. हो, मोय मोय झाला. पैसे पडले. पकडा द्या. आतमध्ये पण बसायला आहे. हो आतमध्ये पण बसायला आहे. आजची लाईट नाही. आतली लाईट नाही लावली. फॅन पण आहे. हा आता लाईट लावला. आता कसं मस्त दिसतंय. हा आणि मेन म्हणजे स्वच्छता आहे बेबी. स्वच्छता खूप आहे. मस्त ठेवलंय. इथं डस्टबिन पण ठेवलंय. बाहेर पण आपल्याला इथं टाकायचं होतं. इथं मला हात धुवायलाय. इथं हात धुवायचं म्हणजे बाबा तिकडे टाकायचे होते. आम्ही तिकडे टाकले होते. इथं डिश टाकायचे होते. मस्त पडदे पण लावले. मग दादाचा सेटअप मस्त लावला नाही दादाने. एकदम क्लीन. बाय. चला हे पोचले. तुम्हाला काय भेटलं नाही म्हणून काय चिडून पळालात काय. पैसे दोघं. मग तुझं टोपडं कुठे आहे. टोपडं ते काय मग तिने काढला नसेल. हे बघा इथं तुम्हाला लोकेशन सांगतो. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या जवळ ओंकार भेळपुरी पाणीपुरी सेंटर. इथं नक्कीच व्हिजिट द्या. खूप चांगला स्टाफ पण आहे त्यांचा. म्हणजे तो मुलगा पण त्याची मदत किती करत होता बघा. बाय. इथं अवश्य भेट द्या तुम्ही. मी पोट भरलं ना. माझं पण भरलं. माझं उदर भरलं. तुझं पोट भरलं. अरे या दोघांना काहीच नाही रे. दाखवली की सांगितली की मी. तर मित्रांनो आम्ही आता चौपाटीवरून घरी आलेलो आहोत आणि माझं खूप पोट भरलंय. आता मी अभ्यास करणार आणि माझा थोड्या वेळात आता क्लास आहे. हा तुम्हाला आमचा पाणीपुरी ब्लॉग आवडला असेल. पाणीपुरी ब्लॉग नाही चौपाटी पाणीपुरी चिपळूण चौपाटी पाणीपुरी ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनललाच म्हणजेच देसाई फॅमिली लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय.